पंढरपूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने 5% निधी वाटप केला पाहिजे. तसेच 3 डिसेंबर हा दिव्यांग दिन म्हणून साजरा केला पाहिजे, अशा प्रकारचे निवेदन सोलापूर जिल्हा अपंग क्रांती संघटनेचे संपर्क प्रमुख हनुमंत चव्हाण यांनी पंढरपूर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले होते. 1 महिन्यापूर्वी निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेतली नाही, म्हणून आज त्यांनी पंढरपूर पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 1 महिन्यापूर्वी त्यांनी दिव्यांगांचा 5% निधी वाटप व दिव्यांग दिन साजरा करा, अशा प्रकारचे निवेदन देऊन सुद्धा पंढरपूर येथील प्रशासन हे निष्ठुर झाल्याचे आपणाला पाहावयास मिळत आहे. एका अपंगाची व्यथा प्रशासन जाणून घेत नाही. पत्रव्यवहार करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले जात नाही. त्यामुळे आज पंढरपूर येथे एका अपंग व्यक्तीने पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासन मात्र येथे दक्ष असल्याचे दिसत आहे. त्यांनी अंगावरती डिझेल ओतून घेताच पोलिसांनी त्यांना अडवले. पोलिसांनी त्यांच्या हातातून डिझेल हिसकावून घेतले. तसेच त्यांच्या खिशातील काड्याची पेटी देखील हस्तगत केली. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात होणारा अनर्थ टळला असून, परंतु या बाबतीत एक निष्पन्न झाले आहे की प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे त्यांना लेखी आश्वासन दिले नाही. प्रहार संघटनेकडून करण्यात आलेले आंदोलन हे मोडीत काढण्याचा प्रयत्न पंचायत समिती पंढरपूर यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे आता दिव्यांग क्रांती संघटनेकडून याचा निषेध व्यक्त केला जात आहे. आज मी प्रहार अपंग क्रांती संघटना संपर्क प्रमुख हनुमंत चव्हाण माझ्या पंढरपूर तालुक्यातील 94 गावचा दिव्यांग निधी, जो काय 5% दिव्यांग निधी असतो, त्यांनी वाटप केलेला नाही. आणि जे काय आपला दिव्यांग दिन जो साजरा करण्यात येतो, तो दिव्यांग दिन प्रशासनामार्फत साजरा करण्यात आलेला नाही. तेवढ्यामुळं मी आज 16 तारखेला दहनाचं निवेदन साहेबांना दिलेलं होतं. तरी मी आज आपल्या पंचायत समितीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तरी या ठिकाणी माझ्या या प्रशासनाला विनंती आहे की मी आत्मदहन करण्यास आलेलो असताना देखील या ठिकाणी कोणतेही प्रशासकीय अधिकारी, बाबा हा दिव्यांग माणूस आपल्या दिव्यांगाच्या हक्कासाठी 5% निधीसाठी दिव्यांग दिन साजरा न केल्यामुळं हा आत्मदहन करीत आहे. तरी देखील तेवढं हे निवेदन देऊन मी 1.5 महिना झालं, तरी देखील त्यांनी दखल घेतलेली नाही. आणि नेमके आज मी आत्मदहन करणार आहे, याच दिवशी एकही कार्यालयात अधिकारी नाही. याची दखल घ्यावी की दिव्यांगाची किती हेळसांड करता येते. येथील पंढरपूर तालुक्यातील दिव्यांग बांधवाचा ह्या 23-24चा आणि 24-25चा ह्या दोन वर्षाचा 5% निधी पंढरपूर तालुक्यातील 94 गावामधील काही ग्रामपंचायतीनं दिलेला आहे व काही ग्रामपंचायतीचा वाटप न करता वाटप केलेलं आहे, अशी उत्तरं प्रशासनाकडून मिळत आहे. चालू व्हायच्या अगोदर एक निवेदन दिलेलं होतं, 15 दिवसाच्या आत 5% निधी जमा करावा. दिव्यांगाचा जो 5% निधी आहे तो दिव्यांगाच्या खात्यामध्ये वर्ग करावा. नंतर आचारसंहिता चालू झाल्यानंतर मी निवेदन दिलं आत्मदहनाचं. एक त्यांना 20 दिवसाचा कालावधी दिला, तरी देखील त्यांच्याकडून काय पत्रव्यवहार झालेला नाही. म्हणून मी आज 16 तारखेला आत्मदहन करीन म्हणून त्यांना इशारा दिलता. म्हणून मी आत्मदहन करण्यात आल्यानंतर प्रशासनाने मला काय आत्मदहन करण्याचं परावृत्त केलं. तरी देखील इथं अधिकारी, प्रशासकीय त्यांचा अधिकारी, बाबा त्यांना एक समविचारी, बाबा आम्हाला जे काय उत्तर त्यांच्याकडून हवं आहे असं काय अजूनपर्यंत भेटलेलं नाही. बोल काय केलं? आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याकडून जी काय आपल्याला अपेक्षा होती ते अपेक्षाही उत्तर मिळालेलं नाही. पुढची एक त्यांच्याकडून किंवा आम्ही जरी त्यांना 15 दिवसाचा मुदत दिला, तरी 15 दिवसात त्यांनी 5% निधी व दिव्यांग दिन साजरा करावा. अन्यथा आता सामूहिक आत्मदहन करण्यात येईल 16 तारखेला.